तुमचा पहिला प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी. शिवनेरी, सी. प्रतापगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचे बालपणीचे गुरु कोण होते? तुमचे ऑप्शन आहे रामदास स्वामी, बी. तुकाराम महाराज, सी. दादोजी कोंडदेव, डी. समर्थ गुरु. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दादोजी कोंडदेव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्रतापगडच्या लढाईत अफजलखानाचा वध कोणी केला? तुमचे ऑप्शन आहे तानाजी मालुसरे, बी. बाजीप्रभू देशपांडे, सी. शिवाजी महाराज, डी. प्रतापराव गुजर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंहगडच्या लढाईत बलिदान देणारे शूरवीर कोण? तुमचे ऑप्शन आहे बाजीप्रभू देशपांडे, बी. तानाजी मालुसरे, सी. प्रतापराव गुजर, डी. सदाशिवराव भाऊ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तानाजी मालुसरे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पावनखिंडच्या लढाईत पराक्रम दाखवणारे वीर कोण? तुमचे ऑप्शन आहे संताजी घोरपडे, बी. नेताजी पालकर, सी. बाजीप्रभू देशपांडे, डी. हंबीरराव मोहिते. तुमचे योग्य उत्तर आहे सी. बाजीप्रभू देशपांडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहे प्रतापगड, बी. सिंहगड, सी. रायगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचे बालपणातील टोपणनाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे शिवबा, बी. शंभू, सी. राजे, डी. शहाजी. तुमचे योग्य उत्तर आहे शिवबा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मोठ्या शौर्याने लढणारा मराठा सेनापती शूरपती म्हणून ओळखला जातो. तुमचे ऑप्शन आहे प्रतापराव गुजर, बी. हंबीरराव मोहिते, सी. नेताजी पालकर, डी. संताजी घोरपडे. तुमचे योग्य उत्तर आहे प्रतापराव गुजर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे प्रतापगडची लढाई, बी. रायगडचा वेढा, सी. सिंहगडची लढाई, डी. पन्हाळ्याचा प्रसंग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सिंहगडची लढाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तुमचे ऑप्शन आहे शहाजी भोसले, बी. संभाजी राजे, सी. शहाजी महाराज, डी.
राजाराम महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शहाजी भोसले. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कोणी दिली? तुमचे ऑप्शन आहे अ. पंडित गागाभट्ट, बी. समर्थ रामदास, सी. दादोजी कोंडदेव, डी. जिजाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पंडित गागाभट्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पावनखिंडची लढाई कोणत्या किल्ल्यासाठी लढली गेली? तुमचे ऑप्शन आहे अ. पन्हाळा, बी. रायगड, सी. प्रतापगड, डी. जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पन्हाळा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांची माता कोण होत्या? तुमचे ऑप्शन आहे अ. ताराबाई, बी. जिजाबाई, सी. राणी साहिबा, डी. राधाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जिजाबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मोगल सेनेला त्रास देणारे गनिमी कावा तंत्र वापरणारे कोणते सेनापती प्रसिद्ध होते? तुमचे ऑप्शन आहे अ. नेताजी पालकर, बी. हंबीरराव मोहिते, सी. संताजी घोरपडे, डी. प्रतापराव गुजर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. संताजी घोरपडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी नौदलाची उभारणी कोणत्या ठिकाणी केली? तुमचे ऑप्शन आहे अ. जंजिरा, बी. विजयदुर्ग, सी. तोरणा, डी. शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विजयदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. रायगड, बी. प्रतापगड, सी. पन्हाळा, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. हर हर महादेव हा जयघोष कोणत्या मराठा वीरांशी जोडला आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. संताजी घोरपडे, बी. बाजीप्रभू देशपांडे, सी. तानाजी मालुसरे, डी. सर्व मराठा सैनिक. तुमचे योग्य उत्तर आहे डी. सर्व मराठा सैनिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिद्धी जौहरचा वेढा कोणत्या किल्ल्यावर होता? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रतापगड, बी. पन्हाळा, सी. तोरणा, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पन्हाळा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र व उत्तराधिकारी कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. राजाराम महाराज, बी. संभाजी महाराज, सी. शाहू महाराज, डी. तानाजी मालुसरे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. संभाजी महाराज. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती कोण? तुमचे ऑप्शन आहे अ. संभाजी महाराज,
बी. शिवाजी महाराज, सी. शाहू महाराज, डी. राजाराम महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिवाजी महाराज.